गुड मॉर्निंग मुलांनो, कसे आहात सगळे? गेल्या सेशनमध्ये आपण माहिती घेऊया हा जो लेसन आहे तो मी एक्सप्लेन केलेला तुम्ही पाहिलात, बरोबर. आणि त्यानंतर तुम्हाला मी शब्दार्थ आणि वाक्प्रचार जे आहेत त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, वाचून दाखवलेले आहे, बरोबर. आज आपण बघणार आहोत कृती क्रमांक 1 आणि कृती क्रमांक 2 याचे क्वेश्चन आन्सर. बघा, कृती क्रमांक 1 पाऊस केव्हा पडेल पासून दिसून आली इथपर्यंत आहे. आणि दुसरी कृती आहे कोल्हापूरला पासून विकसित केले. ठीक आहे, आता आपण कृती क्रमांक 1 बघूया. बघा, पाऊस केव्हा पडेल पासून दिसून आले. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न बघा, देशभर कोणती चिंता असते? आपल्याला पहिलंच वाक्य बघा, पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. आपण आन्सर अशाच असं लिहिलेलं आहे, पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. दुसरा प्रश्न बघा, पत्राचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी गोवारीकरांनी कोणाची मदत घेतली? इथे तुम्हाला आन्सर मिळेल बघा. त्यांना हेनरी फोर्डला पत्र लिहायचं होतं, बरोबर, पण त्यांनी ते पत्र मराठीत लिहिलं. मग त्यांनी कोणाची मदत घेतली भाषांतरासाठी? मित्राची मदत घेतली. मग आपण आन्सर इथे लिहिले आहे बघा, पत्राचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी गोवारीकरांनी मित्राची मदत घेतली. तिसरा प्रश्न आहे, डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म कधी आणि कुठे झाला? कधी म्हणजे कहाँ पे हुआ. ठीक आहे, बघा, डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. असंच असं आन्सर आपण लिहायचं. आपल्याला असंच असं आन्सर मिळालेलं आहे इकडे, बरोबर. मग ह्याप्रमाणे मी आन्सर इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4, डॉक्टर वसंत गोवारीकरांनी कोणाला पत्र लिहिले? मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं इकडे, हेनरी फोर्डला त्यांना पत्र लिहायचं होतं, बरोबर. तर इथे आन्सर मी लिहिलेलं आहे, डॉक्टर वसंत गोवारीकरांनी हेनरी फोर्ड याला पत्र लिहिले. आता प्रश्न क्रमांक 1 आपल्या इथे संपला. प्रश्न क्रमांक 2 बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एकदा त्यांना वाटले आपण डॅश बनवावी. डॅशच्या ठिकाणी मी काय लिहिलेलं आहे, मोटार बनवावी असं लिहिलेलं आहे. दुसरं आहे, डॅश संकल्पाची चुणूक लहानपणी दिसून आली. याचा आन्सर बघा इथे, दृढ संकल्पाची, बरोबर आहे. मी आन्सर लिहिलेला आहे, दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली. आता आपण पुढे जाऊया. व्याकरण विभाग, प्रश्न क्रमांक 3 अ, खालील शब्दांचे लिंग बदला. लिंग बदला इसका मतलब क्या होता है, हमें जेंडर चेंज करना है. अगर फीमेल है तो मेल करना है और मेल है तो फीमेल करना है. ठीक आहे, बघा, मित्र, मित्र मेल आहे, मग फिमेल येणार मैत्रीण. आजोबा आजी, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, मामा मामी, लेखक लेखिका, कवी कवयित्री, समाजसेवक समाजसेविका, बाई माणूस, नट नटी. नट मतलब ॲक्टर, नटी ॲक्ट्रेस. ठीक आहे. ब प्रश्न बघा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. दूर, त्याचा अपोजिट शब्द आहे जवळ. दूर मतलब दूर तुम्हाला हिंदीमध्ये पण दूरच येतो आणि मराठीमध्ये पण दूर. दूर मतलब फार है ना, लांब. त्याचा अपोजिट शब्द आहे जवळ, नजदीक. नवी जुनी. मित्र, अपोजिट शब्द आहे शत्रू. कुशाग्र, कुशाग्र म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं शार्प माइंड है ना, ज्याला पटकन समजतं शिकवलेलं, असा कुशाग्र. त्याच्या अपोजिट येणार मंद. तुम्ही लिहा डब्बू. डब्बू लिहू नका, तिथे मंद लिहायचं. दृढ, दृढच्या अपोजिट येणार डळमळीत. मोठी छोटी किंवा लहान. विकसित अविकसित. आणि घन, घन म्हणजे सॉलिड, अपोजिट आहे द्रव. द्रव मतलब लिक्विड. प्रश्न क्रमांक 4 हा तुमचा स्वमत प्रश्न आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा ओन ओपिनियनसाठी हा क्वेश्चन येतो. बघा, प्रश्न वाचते मी. कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हाला वाटते? कोणकोणत्या गोष्टींमध्ये रिसर्च व्हावा असं तुम्हाला वाटते? इथे 4 मी दिलेले आहेत बघा. पहिलं, कॅन्सरच्या सर्व पातळ्यांवर संशोधन व्हावे.
म्हणजे कॅन्सरसारखा जो रोग आहे तो मुळापासून नष्ट होण्यासाठी त्या संशोधनामुळे काय होईल, मदत होईल. तर असं संशोधन व्हायला हवं. अवयव प्रत्यारोपण. अवयव प्रत्यारोपण मतलब हमारे जो बॉडी पार्ट्स होते हैं, है ना, अगर वो किसी का हाथ टूट जाता है, पैर टूट जाता है, तो उसे वापस हमें लगाने के लिए वो रिसर्च की ज़रूरत है और रिसर्च की ज़रूरत है. थर्माकोल विघटन. थर्माकोल तुम्हाला माहिती असेल. थर्माकोल असा आहे जो पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये काय होतो, मेल्ट होत नाही, तो वितळत नाही. तर अशा वेळेला त्याचं विघटन मतलब उसे मिट्टी में अच्छे से घुल मिल जाना चाहिए, तो एन्वायरमेंट की ज़्यादा हानी नहीं होगी. ठीक आहे, त्याचं देखील संशोधन व्हावं. आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट. म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट आपल्याला एक तर आपण जाळून लावतो, जमिनीमध्ये पुरून लावतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली माती सॉईल असते ती खराब होते, आपलं एअर पोल्यूशन होतं. हे सगळं होऊ नये म्हणून इलेक्ट्रॉनिक्सच्या मदतीने कचऱ्याची मीन्स गार्बेज की क्या होनी चाहिए, हमें गार्बेज को डिस्ट्रॉय करना है. इसमें भी हमें रिसर्च की ज़रूरत होती है. ठीक आहे. तर हे 4 मी तुम्हाला लिहिलेले आहेत. ह्याच्या ऐवजी तुम्हाला अजून काय लिहायचं, इसके अलावा अगर आपके पास कोई आंसर है तो आप यहाँ पे लिख सकते हो. आता आपण कृती क्रमांक 2 बघणार आहोत. बघा, कृती क्रमांक 2 कुठून आहे, कोल्हापूरला इथेपासून विकसित केले. ठीक आहे. बघा, कृती क्रमांक 2 मी इथे दिलेलं आहे तुम्हाला, पॅसेज कुठून ते कुठपर्यंत आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये पॅसेज पूर्ण लिहून येणार. इथे मी शॉर्टमध्ये तुम्हाला दिले पहिले 2 वर्ड्स आणि शेवटचे 2 वर्ड्स. प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. डॉक्टर वसंत गोवारीकरांचे पदवीपर्यंतचे शिक्षण कोठे झाले. पहिलीच ओळ आहे बघा, कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर असं लिहिलेलं आहे ना त्यांनी. मग आपल्याला याला असं फॉर्म करून लिहायचं, फॉर्मेशनमध्ये लिहायचं आहे. बघा, डॉक्टर वसंत गोवारीकरांचे पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला झाले. दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर वसंत गोवारीकरांनी कोणते तंत्र विकसित केले. तंत्र मतलब टेक्निक है ना. कोणतं तंत्र त्यांनी विकसित केलेलं बघा, डॉक्टर वसंत गोवारीकरांनी अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र विकसित केले. इथे आन्सर आहे बघा, अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. अग्निबाण म्हणजे काय, रॉकेट. रॉकेटसाठी जी मोटार असते ते सॉलिड फ्युएल त्यांनी तयार करण्याचे एक टेक्निक त्यांनी डेव्हलप केलं होतं. ओके, पुढे बघा, तिसरा प्रश्न, कोणत्या विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी संशोधन कुठल्या विद्यापीठामध्ये केलं आहे. इथे आन्सर आहे बघा, इथे तुम्हाला भेटेल आन्सर बर्मिंगहॅम म्हणून. हे बघा, बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. असा तुम्हाला आन्सर व्यवस्थित इथे लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संशोधक म्हणून त्यांनी कुठे काम केले. तर इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काम केले. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. डॅश यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. डॅशच्या ठिकाणी काय येणार, विक्रम साराभाई. हे बघा, विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. दुसरा प्रश्न आहे, भारताच्या डॅश क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. तर भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुम्ही नेहमी वचन बदलताना काय करता, शब्दाचे वचन बदलता, बरोबर ना. आपल्याला वाक्याचं वचन बदलायचं आहे. बघा कसं ते, फॉर एक्झाम्पल इथे आहे भिंत कोसळली. तर ह्याचं पूर्ण वाक्य आपल्याला काय करायचं, पूर्ण वाक्याचं वचन बदलायचं. काय करा तुम्ही, भिंतचं काय होणार, भिंती, आणि कोसळलीचं कोसळल्या, भिंती कोसळल्या. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक शब्दाचा अनेक वचन आपल्याला करायचं वाक्यातल्या. पहिलं वाक्य बघा, मला कविता आठवली. तर मलाला काय येणार, मला, आम्हाला. कविताचं अनेक वचन कविताच राहतं. आणि आठवली, आठवल्या, आम्हाला कविता आठवल्या. दुसरं आहे, त्याने खुर्ची ठेवली. मग काय येणार, त्यांनी खुर्च्या ठेवल्या. बघा, प्रत्येक शब्दाचं आपण इथे अनेक वचन करून वाक्य बनवलेलं आहे. मधू आंबा खा.
ह्याचं काय होणार, मधूचं अनेकवचन होईल का, नाही होणार, कारण की तो पर्टिक्युलर नाव घेतलेलं आहे म्हणून ते होणार नाही. सर्वनामाचं अनेकवचन होतं, नामाचं अनेकवचन होत नाही, म्हणून मधू हे मुलीचं नाव आहे आणि आंबाचं काय होणार, आंबे, खाचं खाच राहणार. ठीक आहे, मधू आंबे खा. मीराला पिशवी सापडली. मीरा पण मुलीचं नाव आहे, तिचं आहे तसं नाव राहणार. पिशवीचं अनेकवचन पिशव्या आणि सापडलीचं सापडल्या. मीराला पिशव्या सापडल्या. रामने पुस्तक वाचले. राम एकच मुलगा आहे ना, मग राम तसंच राहणार. रामने पुस्तके वाचली. बघा इथे पुस्तकला नुसतं वाचले आलेलं, एक वचनला वाचले होतं आणि ते ज्या वेळेला वचन बदलतं त्यावेळेला क्रिया पण बदलतं, म्हणून पुस्तकेनंतर काय आलं, वाचली हा शब्द येतो. आता आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 सुवमत प्रश्न. बघा, भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. तक्ता मीन्स टेबल. आपण हा टेबल तयार केलेला इकडे आहे ना. भारतीय संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध. मी तुम्हाला लेसनच्या अगोदरच सांगितलेलं बघा, तुम्हाला बाहेर आपल्या भारताच्या व्यतिरिक्त बाहेरचे जे शास्त्रज्ञ आहे, सायंटिस्ट आहे, त्यांची नावं तुम्हाला पटापट बोलता येतात, पण आपल्या भारतातले जे सायंटिस्ट आहेत त्यांची तुम्हाला नावं बोलता येणार नाहीत आणि ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर आपल्या भारताचे पहिले संशोधकांचं मी नाव इथे लावलेलं आहे. APJ अब्दुल कलाम. हे आपले माजी राष्ट्रपती देखील आहेत आणि ते एक सायंटिस्ट देखील होते. अग्नी पृथ्वी क्षेपणास्त्र स्वदेशी पद्धतीने बनवले. हे जे क्षेपणास्त्र आहेत, अग्नी आणि पृथ्वी नावाचे त्यांनी क्षेपणास्त्र बनवले आणि ते कशा पद्धतीने बनवले त्यांनी, तर जी काही त्यांनी टेक्निक वापरली ती कशी वापरली, स्वदेश म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या टेक्निकनीच त्यांनी ते अग्नी आणि पृथ्वी हे क्षेपणास्त्र बनवले होते. जयंत विष्णू नारळीकर. ब्रह्मांड उत्पत्ती शोध म्हणजे पूर्ण हा युनिवर्स आहे, त्याची उत्पत्ती कशी झाली, त्याचा उगम कसा झाला, त्याचा शोध त्यांनी लावलेला आहे आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, बिग बँग थिअरी. ठीक आहे, त्यांची एक थिअरी झालेली आहे की बिग बँग थिअरी. विक्रम साराभाई. आण्विक ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स. आण्विक ऊर्जेची त्यांनी काय केलेली आहे, शोध लावलेला आहे. डॉक्टर जगदीशचंद्र बोस. रेडिओ सूक्ष्म तरंगाचे प्रकाशिकेवर कार्य म्हणजे आपल्याला न दिसणारा असा जो तरंग आहे त्याच्यावर त्यांनी शोध लावलेला आहे. डॉक्टर होमी जहांगीर बाबा. परमाणु ऊर्जा. होमी जहांगीर बाबांचं तुम्हाला महत्त्व माहिती असेल, त्यांनी केलेली जे कार्य आहे त्याच्याबद्दल देखील तुम्ही कुठेतरी वाचलेलं असेलच. त्यांनी परमाणु ऊर्जेचा शोध लावलेला आहे. अशा प्रकारे अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला जर भारतीय संशोधक ॲड करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. त्यांनी लावलेले शोध जे आहे ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता आणि तुमच्या वहीमध्ये ते लिहून ठेवू शकता. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी ते चांगले आहेत. बघा इथे अ प्रश्न झाला, आता आपण हा ब प्रश्न बघूया. आंतरजालाचा उपयोग करून डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवा. आंतरजाल म्हणजे काय, इंटरनेट. तर इंटरनेटचा उपयोग करायचा आणि डॉक्टर वसंत गोवारीकरांची जी माहिती मिळते ती तुम्हाला लिहायची आहे. मी थोडक्यात इकडे माहिती लिहिलेली आहे बघा. डॉक्टर वसंत रणछोड गोवारीकर, त्यांचं पूर्ण नाव काय आहे, वसंत रणछोड गोवारीकर. यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी झाला. एक भारतीय शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. नावलौकिक मतलब क्या, उनको वो फेमस थे. किस लिए फेमस थे, इंडियन साइंटिस्ट के नाम से वो फेमस थे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये ते मुख्य पदावर विराजमान होते. ते तिकडचे एक प्रकारे बॉस होते, एक प्रकारचे चेअरपर्सन होते है ना. आणि त्यांच्या काय म्हणतात त्याला, त्यांची एक टीम होती, ग्रुप लीडर होते ते. आणि त्यांच्या त्या देखरेखीखाली काय झालेलं आहे, तर स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे झालेलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावलेले आहेत. त्यानंतर आहे अंतराळ, हवामान, लोकसंख्या विषयांवरचे त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे अंतराळासंबंधी, हवामानासंबंधी, लोकसंख्येसंबंधी यासंबंधी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावलेले आहेत. पद्मश्री व पद्मभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. 2 जानेवारी 2015 रोजी ते अनंतात विलीन झाले. अनंतात विलीन झाले मतलब बोलते ना अल्लाह को प्यारे हो गए है ना. तसे त्यांची डेथ कधी झालेली आहे, 2 जानेवारी 2015 म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांची डेथ झालेली आहे. तुम्ही काय करा, नक्की इंटरनेटवर वसंत गोवारीकरांबद्दल सर्च करा, त्यांच्या लाईफबद्दल सर्च करा.
तुम्हाला खूप आवडेल आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्यात आपले जे भारतीय संशोधक आहेत त्यांच्याबद्दल देखील तुम्ही माहिती मिळवा. पाहिजे तर तुम्ही तुमच्या डायरीमध्ये त्याला लिहा, म्हणजे तुमच्या माहितीसाठी ते बरं पडेल. या जेवढे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले क्वेश्चन आन्सर आहेत त्याची पिक तुम्हाला मी पाठवणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण आपलं आजचं सेशन इकडेच थांबूया. बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.